परमेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी भाव धरून यावाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी सोमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याच्यावर जीवाचा उद्धार व्हावा म्हणून स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करणारे देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान असणारे व वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे महाराष्ट्राचे लाडके राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू जगद्गुरू तुकोबा राय तसेच संतही आहेत, श्रीमंतही आहेत आणि शांतही आहेत. अशा तिन्ही पदव्या ज्यांना शोभून दिसतात असे पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून माझे नाथ बाबा तुम्हा मला भगवंत प्राप्तीचं साधन सांगत. विठाला विठाला सेवेला सुरुवात करण्याअगोदर थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. गेल्या 10 वर्षापासून आपल्या पुण्यभूमी काय गाव खांबा शिंगी का शिंगी खांबा दोन्ही जमता का उलट सुलट बर खांबा शिंगी या आपल्या पुण्यभूमी गावामध्ये तुमच्या सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे माझ्या जीवनामध्ये घडून आला ते उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपल्या आवाजाने उभ्या महाराष्ट्राला वेळ लावला असं भजन सम्राट आमचे नागेश महाराज असतील. त्याचप्रमाणे ज्यांनी नागेश महाराजांनी एका महाराजाची ओळख माझी वाढवली असे आपल्याच गावचं भूषण माऊली महाराज असतील. यांच्या माध्यमातून आपल्या सर्व सप्ताह कमिटीच्या माध्यमातून माझ्याकडे आज आलेली ही 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा आहे. या सेवेकरता महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य भैया महाराज नाही का भैया महाराजासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यानंतर बाबा ते आरबळे ते वाटलं लग्नच राहिलं आणि बाबा कस काय म्हणला पुन्हा का तुम्ही दादा काय आता कसं सांगितलं विशाल महाराज असतील, आमचे परम मित्र भजन सम्राट देवीदास महाराज असतील, माऊली महाराज असतील, आमचे नागेश महाराज असतील, चैतन्य महाराज असतील, कार्तिक महाराज असतील, बरसमदेच महाराज असतील. विठाला जोरदार असतील. आणि विशेष माझं कीर्तन ऐकण्याकरता ते बक्कम महाराज पायाखाली घातलेत. पण काहीतरी त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. त्या प्रेमा खातीर महाराज आमची वेलतूरची मंडळी आली आणि महाराज या तरुणांचा आदर्श घेण्याकरता सारखा लक्ष द्या. जेवढी आली तेवढी माळकरी आहे आणि महाराज कुणीकडेही नाही नाही पहा तुम्ही प्रत्येकाचे गळे नसतील तर कीर्तन झाल्या झाल्या टाकतो. विठ्ठल पवन भाऊ असतील सर्व सुंदर असे. आता हे झाल्याच्या नंतर कीर्तन झाल्यावर कसं असते कीर्तन आहे तोपर्यंतच कीर्तन आहे असं नाही. हे कीर्तन झाल्यावर तुम्ही झोपून सुद्धा कीर्तन पाहू शकता. असे काय आपलं युट्यूब आहे का काय म्हणजे पवार माऊली युट्यूब चॅनल आहे ते काय असते ते करा त्याचं बी सुंदर दादा सुद्धा आहेत. सुंदर अशी शूटिंग काढतात आणि सुंदर अशी माईक सिस्टीम बरं का. गायक असेल, वादक असेल, ऐकणारी मंडळी असेल, सर्वांचा जीव कस काय हो तुमचं चालू आहे म्हणलं. सुंदर अशी होत असते कमी जास्त तसं काय नाही. सुंदर अशी माईक सिस्टीम बघा. लक्ष द्या इकडे माझ्याकडे. हॅलो हॅलो विठाला विठाला सुंदर अशी माईक सिस्टीम बरं का. लक्ष द्या. सांगितल्याच्या नंतर मी सांगत असतो लक्ष द्या इकडे माया हो. सांगितल्याच्या नंतर येडी पण संसार करल बरं का.
सांगितल्याच्या नंतर येडी पण संसार करल, संसार तरी एकाच घरात करायचा आहे. पण महाराज या सिस्टीमवर रोज महाराज बदलतोय. पण कोण्या महाराजाला कसा आवाज द्यायचा हे आमच्या दादानेच करू. विठाला म्हणून सुंदर असं नियोजन. अतिशय गाव आपलं आमच्या माऊली बाबांनी सांगितलं महाराज गाव अतिशय छोटं आहे. पण छोट्या गावामध्ये ही अतिशय उल्हासानं तुम्ही सर्वजण सप्ताह करता. हा आज आपल्या सप्त्याचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत संत नाद बाबा यांचा आहे. लक्षपूर्वक ऐका. या अभंगाच्या माध्यमातून माझे नाद बाबा भगवंत प्राप्तीचं साधन सांगतात. लक्ष द्या. कारण मुळात जर भगवंतानं कसा आवाज बदलला तेच बरं होतं का? बाबा नाहीतर ते जेऊ द्या. विठाला 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 सेवेकरता निवडलेला अभंग नाद बाबा यांचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून माझे नाद बाबा तुम्हा आम्हाला भगवंत प्राप्तीचं साधन सांगतात. इकडे लक्ष द्या. का सांगतात हो? कारण महाराज मुळात जर आपण विचार केला ना तर हा नरदेह तुम्हा मला जर कशा करता प्राप्त झाला असेल ना तर त्या भगवंत प्राप्ती करता झालाय. कारण या देहाला आल्याच्या नंतर भगवंत प्राप्ती होती. दुसऱ्या देहाला गेल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होत नाही. कारण याची देही घडेन देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. दुसऱ्या नरदेहाला गेल्याच्या नंतर भगवंत हॅलो हॅलो विठाला विठाला यात नरदेहात आल्याच्या नंतर भगवंत प्राप्ती होती. दुसऱ्या नरदेहात गेल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होत नाही. लक्षपूर्वक आहे का होत नाही दुसऱ्या नरदेहात गेल्याच्या नंतर भगवंत प्राप्ती? कारण महाराज जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात दुसऱ्या नरदेहाला पाप पुण्य कळत नाही. पशु काय पाप पुण्य जाणतीन उत्तम मध्यम भोग भोगिते. पशु पक्ष्यांना पाप पुण्य कळत नाही. पाप पुण्य जर कळत असेल ना मायबाप तर तुम्हा आम्हाला पाप पुण्य कळतंय. म्हणून महाराज नाथ बाबा तुम्हा आम्हाला भगवंत प्राप्तीचं साधन सांगतात. कारण जी वस्तू ज्या कार्याकरता दिली त्याच कार्याकरता तिचा उपयोग झाला पाहिजे. ज्या कार्याकरता जी वस्तू दिली ना मायबाप त्याच कार्याकरता तिचा उपयोग झाला पाहिजे. आणि त्या कार्याकरता जर त्या वस्तूचा उपयोग झाला नाही तर ती वस्तू व्यर्थ जाते. कशी जाती व्यर्थ? लक्षपूर्वक जर ऐकाल तर कळल. ऐका माया हो. तुमच्या इकडे मुली लग्न झाल्यावर कुणीकडे जातात? तुम्ही गेल्याच नाही का? गावातच जमलं का? बोला ना. ब्रह्मचारी आहेत. कुणीकडे जाती? सासरी जाती नाही का बाबा? मुलगी लग्न झाल्यावर सासरी जाती. लक्ष द्या. मुलगी लग्न झाल्याच्या नंतर सासरी गेली आणि सासरी गेल्याच्या नंतर सासरचं जे काही नातलग असेल, सासू असेल, सासरा असेल, देर असेल, नंदन असेल, जे काही नातलग असतील सर्व काही अनुकूल आहेत. पण ज्या नवऱ्यासाठी आपलं गाव, आपला तालुका, आपला जिल्हा, आपला पोस्ट, आपल्या वडिलाचं नाव, आपलं आडनाव, आपली आई, आपला भाऊ, आपली मैत्रीण ज्या नवऱ्यासाठी सोडली तो नवरा जर चांगलं बोलत नसेल, तो नवरा जर चांगली वागणूक देत नसेल तर त्या मुलीच्या जीवनाला काही अर्थ आहे का? नाही ना. तसंच या नरद्याला आल्याच्या नंतर सर्व मनासारखं असेल, सत्ता असेल, संपत्ती असेल, बायको मनासारखी असेल, लेकर मनासारखे असतील, सर्व गोष्टी मनासारख्या असतील. पण एकट्या जर भगवान परमात्म्याची कृपा तुमच्या आमच्यावर नसेल ना मायबाप तर या नरद्याला त्या मुलीच्या जीवनासारखा अर्थ उरत नाही. असं ज्यावेळेस नाथ बाबा सांगत होते त्यावेळेस समाजाला पटलं. समाजानं नाथ बाबाला प्रश्न केला, नाथ बाबा मग त्या भगवंत प्राप्तीचं काही साधन असेल ना? कारण साधनाशिवाय साध्याची प्राप्ती होत नाही. तुम्हाला कोणतीही साधना जर महाराज साध्य प्राप्त करायचं असेल ना तर त्याच्याकरता अगोदर साधना ही करावी लागेल. साधना केल्याशिवाय माणूस साध्यापर्यंत जात नाही. आमचे मृदंगाचार्य भैया महाराज आहेत, उत्कृष्ट मृदंग वाजवतात. दादा मृदंग वाजवतात. डायरेक्ट झोपतून उठले मृदंग वाजवायला टिकले असं झालं
नाही. रात्र आणि दिवस आळंदी या ठिकाणी त्यांनी काय घेतले महाराज, कष्ट घेतले, साधना केली, त्यावेळेस कुठंतरी हे साध्य प्राप्त झालंय. काहीतरी साधना केल्याशिवाय साध्याची प्राप्ती होत नाही. मग महाराज त्या भगवंत प्राप्तीचे काही साधना असतील ना, तर महाराज नाथ बाबा म्हणतात एक नाही, त्या भगवंत प्राप्तीचे अनेक साधन आहेत. त्या महाराज समाजानं नाथ बाबाला प्रश्न केला, असे मोघाम सांगू नका उधड घेतल्यावाने, आहे का नाही? जरा पटवून सांगा. माया हो, तुम्हाला बाजार कोणता आहे? शेनगाव. तुम्ही जर शेनगावला साडी घ्यायला गेल्या, साडी घ्याल जर तुम्ही दुकानात गेल्या आणि दुकानदारानं तुम्हाला साडी दाखवली आणि साडी दाखवल्या तुम्ही डायरेक्ट साडी घेता का इकत? म्हणा महाराज गळ्यातला गंज करायला लावते त्याला मी. मग कोणती तरी एखादी नाही का नाही मग एखादी घेते. तस त्यानं नाथ बाबाला प्रश्न केला, नाथ बाबा तुम्ही साधन सांगा, जे साधन आम्हाला झेपल, जे साधन आम्हाला करता येईल ते साधन आम्ही करतो. नाथ बाबा म्हणले त्या भगवंत प्राप्तीचं योग, जप, तप, ध्यान, धारणा, अनुष्ठान अशी अनेक साधना आहेत. त्यानं सांगितलं कोणत्या साधनाची काय किंमत आहे ती किंमत सांगा, त्याची क्वालिटी जर पसंत पडली तर आम्ही ते घेऊ. नाथ बाबांनी सांगितलं योग कर, कारण योग करणं सोपं नाही. मग म्हणे कोणाला विचारायचं? म्हणे ज्ञानोबरायला योग विचारा, कारण ज्ञानोबरायांनी 12व्या अध्यायामध्ये योग सांगितला. ज्ञानोबराय म्हणतात जो माणूस योगाच्या वाटेनं निघायला त्याला फक्त आणि फक्त दुःखच भोगावं लागतं. कारण योगाची या वाटा जे निघाले गा सुबटा, तया दुखाची शेलवाटा, भागाला पाहे पहा लोहाचे चने, जे बोथरिया पडते खाणे, ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणो. ज्ञानोबारा म्हणतात जो माणूस योगाच्या रस्त्याने निघाला ना त्याला फक्त आणि फक्त त्याच्या जीवनामध्ये दुःखच भोगावं लागतं. ज्ञानोबाराने उदाहरण दिलंय, मायबाप लक्ष द्या. ज्ञानोबाराय म्हणतात पाहे पहा लोहाचे चेने. लोह म्हणजे काय? लोखंड. चेने म्हणजे फुटाने भाजल्यावर होतात माया हो. चेने म्हणजे हार्बरे. याच्यापेक्षा सोपं करून सांगितलं, लक्ष द्या पोरो. सायकल पाहिली का तुम्ही? सायकल वा. अरे सायकल मध्ये ते छर्रे असतात का? ते छर्रे म्हणजे लोहाचे चेने. आणि ते लक्ष द्या आता इकडं. आणि ते छर्रे कोणाला खायला द्यायचे? ज्ञानोबाराने सांगितलं बोचरा. बोचरा म्हणजे आडनावाचा नाही. बोचरा म्हणजे कोण? ज्याच्या मुखात एकही दात नाही त्यो बोचरा. त्या माणसाला ते लोहाचे चेने म्हणजे ते सायकलचे छर्रे खायला द्यायचे. त्याचं पोट भरल का मरल? म्हणजे तुम्हाला पटलं आता नाही का? हुशार आहेत लेकर इथलचे. ऐका खरंय द्यायचं, कारण ज्या माणसाला दात नाही तिकडे लक्ष द्या. ज्या माणसाला दात पडले ना त्याच्या जीवनातला जेवणाचा आनंद संपला. आणि महाराज ज्या माणसाला दात नाहीत ना त्या माणसाला केळ खाता येत नाही. हसू नका, आपली बी दात पडणार आहे. त्याला जर केळ खायला दिलं तर त्याचं नाक होतात जाते बाबा. लय अवघडी नाही का? कारण हे सध्या सरकार कोणतं चालू आहे? शिंदे सरकार. आणि या शिंदे सरकारने म्हातारे कोथारीचे फुकट केले पा. तुमच्या इकडे नाही काय केले? आमच्या इथलची म्हातारी एक उठली की रिसोड चालली, काम नाही धंदा नाही. आता त्या म्हातारीचं नाव सांगत नाही, हे माझ्यासोबत हे नाव सांगत नाही. म्हातारी उठली की रिसोड जाते. आणि रिसोड महाराज सरकारने एसटी फुकट केली, पण बसायला जागा थोडी. जी आंधी जाईल तिची जागा. कोणाला म्हणलं पाहुण्याला? विठ्ठल विठ्ठल म्हातारी एसटी रोज रिसोड जाती. एसटी फुकट आहे पण बसायला जागा भेटत नाही. साऱ्या म्हाताऱ्याने एसट्या पॅक केल्या. घरात सासू सुनाचा तर असतील वाटते तेवढा दिवसभर टाइमपास. ती फिरून येते दिवसभर. पण महाराज म्हातारी एसटीत जायची आणि एसटीत जायच्या अगोदर एसटी पॅक व्हायची. म्हातारीला बसायलाच जागा नाही. म्हातारी महाराज हुशार होती. म्हातारीने विचार केला आपल्याला बसायला जागा केली पाहिजे. ज्या माणसाला जीवनामध्ये मोठं व्हायचंय, लक्षपूर्वक माझं वाक्य आहे का, ज्या माणसाला आपल्या जीवनामध्ये मोठं व्हायचंय त्या माणसानं जे कार्य आपल्याला करायचंय त्या कार्यातला मेन माणूस हाताखाली धरला पाहिजे. आता जर आपल्याला वाटत असेल ना रोज कीर्तन लागले पाहिजेत तर गायक आणि वादक हाताखाली धरा. तुम्ही घरीच राहत नाही, माझा अनुभव आहे. कारण याच्याकडे सरास नियोजन याच्याकडे असतात. जो मेन माणूस आहे
तो हाताखाली धरला पाहिजे. लक्ष द्या आता. तुमचं सांगतो आता ऐका. तुम्हाला जर वाटत असेल पंक्तीत बसल्याच्या नंतर गोपाल दादा आपलं फुल जेवण व्हावं असं जर वाटत असेल तर माणसानं वाढ्या ओळखीचा केला पाहिजेत. वाढ्या ओळखीचा केला की कोपऱ्यात जरी जोबदार आपण जेवायला बसलो तरी बी आपल्याला समदे पदार्थ येतात. पण ओळखीचा कोण पाहिजेत? वाढ्या ओळखीचा पाहिजे. तसा म्हातारी म्हणे आपल्याला तर एसटीत जागा करायची. मग एसटीत ओळखीचं करायचं कोण? कोण? कंडक्टर. हा पण फुकट कोणी कसं ओळखीचं होईल दादा? अरे देवाचं ब्रीद आहे घेशी तेव्हा देशी. घेतल्याशिवाय जर देव देत नसेल तर कंडक्टर कशी जागा देईल? महाराज या म्हातारीनं विचार केला. हुशार म्हातारी होती. म्हातारीनं म्हणे कंडक्टर ओळखीचा करायचा. फुकट कोणी ओळखीचं होत नाही. म्हातारी त्या कंडक्टरला बदाम खायला देऊ लागली. काय देऊ लागली? बदाम खायला देऊ लागली. कंडक्टरनं विचार केला लोक शेंगदाणे देईनच, म्हातारी बदाम द्यायली. महाराज त्या म्हातारीला याल जर 5 मिनिटं उशीर झाला तर हा कंडक्टर सरकारची गाडी 10 मिनिटं उभी कर जाय. म्हातारी येजाय तालात पुढच्या सीटवर बस जाय आणि मग म्हणजाय धकू द्या गाडी. असं ते रोजचा नियम चालू होता. पण घडलं असं मायबाप म्हातारी त्या कंडक्टरला बदाम खायला देऊ लागली. पण बदाम ओल्ले करून देऊ लागली. लक्ष द्या इकडं. वल्ले करून बदाम देऊ लागली. कंडक्टर म्हणे आजीचं माझ्यावर खूप प्रेम आहे पण असे वल्ले बदाम खायला दिल्यामुळे त्या बदामाची चव चालली. आणि बदामाची चव गेल्यामुळे चव गेलेली वस्तू खाण्यात मजा नाही. कंडक्टरनं विचार केला आजीला म्हणायला गेलं तर आजीनं जर बदाम बंद केले तर करता काय? पण महाराज कंडक्टरनं थोडं धाडस केलं. कंडक्टर म्हणे आजी तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे पण असे वल्ले बदाम करून दे जाऊ नका. कारण तुम्ही दुकानातून आणता रातभर पाण्यामध्ये भिजू घालता. रातच्या जर मांजरीने एखाद्या वेळेस सांडली तर नुकसान होईल ना आजी. असे हे बदाम ओले कर जाऊ नका. आजीनं सांगितलं मी हे बदाम ओले करत नाही. मग आजी तुम्ही जर हे बदाम ओले करत नाही तर हे बदाम ओले कसे होतात? आजीनं सांगितलं बाळा माझ्याकडे पाह. कंडक्टरला काय सांगितलं? लक्ष द्या इकडे. कंडक्टरला आजीनं सांगितलं आजी म्हणे कंडक्टर माझ्याकडे पहाय. कंडक्टर म्हणे आजी हे का वय का पाहायचं आता आता काय पाहायला लावता? आजी म्हणे तसं नाही माझ्याकडे लक्ष दे. हा बोला ना आजी. आजीनं आपलं तोंड उघडलं. तोंड उघडल्याच्या नंतर आजी म्हणे बाळा मी मुखात एखादा दात दिसतो का? त्यानं सांगितलं आजी कुठंच गतिरोधक नाही. रफाड हे म्हणे कुठंच काही अडचण नाही म्हणे. मग म्हणे त्या कंडक्टर म्हणे आजी मी विचारायलो काय तुम्ही सांगायल्या काय? महा विषय चालू आहे. बदाम ओले करू नका तुम्ही तोंड कशाला दाखवायल्या? आजी म्हणे त्याच विषयावर मी बोलते इकडे ध्यान दे. तोच विषय चालू आहे. म्हणे ते बदाम मी कशातच भिजू घालत नाही. मग आजी ते बदाम जर तुम्ही कशातच भिजू घालत नाही तर ते बदाम ओले होतात कसे? आजीनं सांगितलं बाळा ते बदाम मी रातभर तोंडात ठेवते आणि सकाळी फेकून दिल्यापेक्षा तुला देते. माझा दृष्टांत संपला. मला सिद्धांत सांगायचा. अरे ज्या म्हातारीला बदाम खाता येत नाहीत त्या म्हातारीला लोहाचे चेने जमतील का? मग त्या महाराज त्यानं हात जोडले बापा योग नको जप. महाराज म्हणले जप नको तप. महाराज म्हणले करिता तपे काम क्रोध खवळती का? तप केल्याच्या नंतर माणसाचं काम क्रोध खवळण्याची दाट शक्यता असते. महाराज म्हणले जप नको ध्यान. ध्यान करण्याकरता हे मन एका ठिकाणी आणावं लागतंय आणि या मना एवढं या जगामध्ये दुसरं काही चंचल नाही. विशाल दादा हे जरी म्हणत असतील हे आपल्यापेक्षा टॉप आहेत पण आपण बी मागं राहायचं.
कारण ज्ञानोबारायची ओवी सांगील ऐका. ज्ञानोबाराय म्हणतात राजहंसाचे चालणे भूतली झाले शहाणे तरी काय येराने चालूची नाही. अरे राजहंस पक्षी अतिशय जोमानं चालतोय मग दुसऱ्या पक्षांना का चालायचंच नाही का उपाशी मरतील ना. तसं आता हे गुरुजी हे टॉप लेवलचे माणसं आहेत पण आपण बी म्हणलं पाहिजेत बरं का. असू दे आता इकडे ध्यान द्या. हा आपला विषय काय झाला. बहुत चंचल चपळण येता जाता न लगे वेळ. या मना एवढं या जगामध्ये दुसरं काहीच चंचल नाही दादा. या जगात जर समजा म्हणलं इकडं पा तिकडं काय नाही म्हणलं. तिकडं काहीच नव्हतं पण पाण्याचा मोह आवरला नाही. याला चंचल असं म्हणतात. आपला पेपर निकाल संगत असतो गोपाल. हा एखादी म्हातारी भेली असेल तर कान फुका. इकडं लक्ष द्या. मला काय सांगायचं मन एवढं चंचल आहे. या मनाला एका ठिकाणी आणणं बाबा सोपं नाही. कारण महाराज मन तुम्हा मला बेजार करतं याच्यात नवल नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अरे काय काय करीतो या मना परी ना ऐके नारायणा करू नये त्याची करी विवंचना निऊ पतना आदरिले. पत्नाला जर कारणीभूत काय असेल तर मन आहे. त्याने महाराज नाथ बाबाला हात जोडले. नाथ बाबाला सांगितलं यातलं एकमी आपण करणं होत नाही. मी आपण हे काहीच करणं होत नाही. मला एखादं सोपं साधन सांगा. नाथ बाबा म्हणजे तू शाळा शिकला का शाळा. ते म्हणे हो ना कोरोनात पास झालो ना मी. कोरोनात पास झालो ना म्हणे. हा नाथ बाबा म्हणे निस्ता कोरोनात पास होऊन महत्व नाही तुला वाचता येतं का. हा ते म्हणे खडखड. ते काय म्हणे खडखड वाचता दे. हो काही लोकांना वाचता दे. ते म्हणे खडखड वाचता दे. हा निस्तं खडखड वाचू नको तर भाव सुद्धा अंतकरणान वाच. आणि जर भाव सुद्धा अंतकरणान वाचलं तर काय होईल भगवान परमात्मा कृपा करल. पण भाव शुद्ध करणान काय वाचायचं तर अभंगाचं पहिलं चरण भाव धरुनिया
तू भाव शुद्ध अंतकरणात ज्ञानेश्वरी वाच, आणि जर भाव शुद्ध अंतकरणात तू ज्ञानेश्वरी वाचली ना तर तो भगवान परमात्मा तुझ्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. कारण महाराज एकदा का नाही, भगवान परमात्म्याने जर आपल्यावर कृपा केली ना तर या जगात डबल दुसऱ्या कोणाच्याच कृपेची गरज नाही. फक्त एकदा त्या भगवंतानं कृपा केली पाहिजे. कारण हरी आला हाता आणि मग कैशी भय चिंता. अरे भगवान परमात्मा जर एकदा आपल्या हातात आला ना तर पुन्हा चिंता करायची गरज नाही. हे तुमच्या डोक्याच्या वरून गेलं का? तुम्हाला पटल ते सांगतो आता, ऐका. माया हो, एकदा जर नवरा हातात आला तर मग चिंता आहे का? मग सासू काही करत नाही, सासरा काहीच करत नाही, फक्त नवरा मुठीत पाहिजे. मग सासू बोलत नाही आणि सासरा बोलत नाही, नवरा स्टाईल सांगतोय माये तुला मी म्हणतो तीन झालड तर झालड नाही तर मी झाडील, तू काय दिल म्हणशील बरं, आणि जाईल ती पहिलीच लोकायला भेटणं जाता बरं नाही का? देवा देवा करता मला भेटली बरं माये, ती जाईल. लय अवघड झालं बाबा, एवढं अवघड झालंय आता काय सांगायचं तुम्हाला. लय अवघड झालंय बाबा. शंभडील पण वाटायला नोकरीवाला पाहिजे. दरवाज्यात बसती मेकडं काढती, खिडकीला पुसतीन म्हणती माये या 4-2 वर्षात नोकऱ्याच लागल्या नाही, नोकरीवाला का खांदून आणती का? लय अवघड झालं हे. माझ्या गावातला एक मित्र आहे, ते म्हणे का रे तुकाराम तू झालं मग पाय ना म्हणे, दोघं आपण संघ शाळेत होतो, तू झालं आपल्याकडे दे म्हणलं लक्ष. म्हणे अरे म्हणलं कसं लक्ष देऊ, लोकायला पोरीच राहिल्या नाही ना, कसं पाहू नाही. म्हणे तू रोजच फिरतो आणि चांगले चांगले माणसं तुझ्या ओळखीचे आहेत, तू जर त्यांच्यासोबत माझ्या लग्नाचा कुठं विषय काढला तर लोक टाळणार नाहीत, महाराजाचे लोक ऐकतात. पण म्हणलं कसं सांगू, तू धड नाही ना कसं नाही. म्हणे तुझ्या पाया पडतो, तू म्हणला 2 महिने गोशाळेकर राहायचं तरी म्हणे गाई वळतो, पण मला काय कर तेवढं लग्नाचं पाहून दे. महाराज काय व्हायचं, मी गाडी घेऊन निघलो की ते गाडीच्या आडवं यायचं, गाडीच्या आडवं आलं की ते म्हणायचं महाराज जे अरे, म्हणलं जे अरे जे अरे हा आहे ना आपल्यावर ध्यान. त्या म्हणलं तुझ्यावर ध्यान ठेवू का, केली ती जगवू नाही. म्हणे महाराज काहीतरी करा. रोजच गाडीच्या आडवं येऊ लागलं. एक दिवस कंटाळलो, त्याला कंटाळल्याच्या नंतर नागेश बुवा त्याला विचार केला, म्हणलं आज जर हे गाडीच्या आडवं आलं तर आज याला सांगायचं मुलगी आहे पण मुलगी दुसरपर्णी आहे. तुम्हाला दुसरपर्ण्या कळती का? गंधर्वाची डबल लग्नाची. म्हणलं याला सांगायचं दुसरपर्ण्या पोरगी आहे, दुसरपर्ण्या जर आपण याला पोरगी सांगितली तर ह्यो काय म्हणाल, जमत नाही. मी लग्नाचा पोरगी दुसरपर्ण्या हे जमत नाही. हे मेहा डोक्यात विचार ते पुढून आलं. ते म्हणे महाराज जे हरी. म्हणलं जे हरी जे हरी. म्हणे आज कुणी कड. म्हणलं आज काय शिंगी खांबा. बर 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 बर. म्हणे मग आज तर जोराचा कारभार आहे नागेश बुवा. ते म्हणलं हो आज वातावरण आहे. म्हणलं काही चिंता नाही. म्हणे मग महाराज पाहिली का नाही पोरगी. म्हणलं पाहिली ना. म्हणे कशी आहे काय आहे. अरे म्हणलं साऱ्या गोष्टी चांगल्या आहेत, फक्त एक अडचण आहे. ते म्हणे महाराज काय अडचण आहे लवकर सांगा. ते जर लग्न करता येत नसेल तर म्हणावं चिंता करू नका, बंदा खर्च आपण करू. अरे म्हणलं ते तुला अंगठी करण्याच्या नादात बसलेत, तू काहून येड्यावानी करायला. मग म्हणे महाराज काय अडचण आहे. अरे म्हणलं एकच अडचण आहे, फक्त पोरगी दुसरपर्णी आहे. लक्ष द्या बरं का इकडे. मी काय म्हणलं त्याला पोरगी दुसरपर्णी आहे. दुसरपर्णी म्हणल्याच्या नंतर मी डोक्यात काय विचार होते. तो काय म्हणाल जमत नाही. मी लग्नाचा पोरगी दुसरपर्ण्या हे जमत नाही. तुमच्याकडून होत नसेल तर करू नका, पण अशा दुसरपर्ण्या आणू नका. हे मेहा डोक्यात विचार प्रेम महाराज. पण त्याच्या डोक्यात ते म्हणे महाराज काय म्हणले. अरे म्हणलं दुसरपर्ण्या आहे दुसरपर्ण्या. ते म्हणे महाराज कितपूर्ण्या जमते. फक्त पा त्याला हात जोडले. म्हणलं मी आपण होत नाही तू पाय. कारण महाराज या सोयरीकीत पड जाऊ नका. कारण बाबा जर चांगलं झालं लोक नाव बी घेत नाहीत, आणि वाईट झालं की म्हणतात त्यानं केलं तू याच पोरीला नांदता येईन, आम्ही का तिथं जाऊन नांदावं ना. हा ह्या गोष्टी अवघड आहेत. पण ह्या गोष्टी अवघड असताना इकडे आपला विषय लांबला होता. अरे जर नवरे बायकोच्या हातात जर नवरा असेल तर घरातले काहीच करत नाहीत. तसा जर भगवान परमात्मा जर आपल्या हाताशी आला तर या जगात त्यांची सरली
फेट प्रमाण दिलंय त्यांची सरली येरधार झाला सफल व्यापार महाराज. पण केव्हा होईल? ज्या वेळेस भगवान परमात्मा हाताशी येईल. पण भगवान परमात्मा केव्हा हाताशी येईल? ज्या वेळेस आपण भाव शुद्ध अंतकरणाने ती ज्ञानेश्वरी वाचू. कारण या जगात महाराज ज्ञानेश्वरी एक असा ग्रंथ आहे, लक्षपूर्वक ऐका आता. ज्ञानेश्वरी असा एक ग्रंथ आहे जे ज्ञानेश्वरीत ज्ञान नाही ते ज्ञान या तिन्ही लोकात नाही. ज्ञानोबारायने पहिल्या अध्यायात 35 क्रमांकाच्या ओळीत सांगितलंय, हा जे महाभारती नाही ते नोहेची लोकीतही जे ज्ञान ज्ञानेश्वरीत, महाभारत म्हणजे ज्ञानेश्वरी, जे ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये नाही ते या तिन्ही लोकात नाही. म्हणून ज्ञानेश्वरी वाचा. आणि वाचायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचा. कारण महाराज काही लोक म्हणतात महाराज खरं आहे ना तुम्ही म्हणता ज्ञानेश्वरी वाचा, आणि ज्ञानेश्वरी वाचायला घेतल्याच्या नंतर आम्हाला झोप लागते. खरं आहे ती काय कादंबरी एक काय तुमच्या कानाला गोड लागायला? अरे ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी आहे. अरे वाघिणीचं जर दूध आणायचं असेल ना मायबाप, तर वाघिणीचं दूध कशात आणावं लागतंय? तांब्यात? वाटीत का? त्याला सुवर्ण पात्र लागतंय. तसं ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी ग्रहण करायला सुद्धा माणसाची बुद्धी शुद्ध लागती. कारण शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला. हा भगवान परमात्मा थोडे आहे आणि चित्त सहाय्य झाली. या परमार्थ थोडाच असतोय, फक्त शुद्ध अंतकरणाने केला पाहिजेत आणि ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजेत. कारण काही लोक म्हणतात महाराज नेमकं ज्ञानेश्वरीत काय? लक्षपूर्वक ऐका. आमचे गुरुवर्य गुरुजी सांगतात, ज्याला परमार्थ करायचा आहे, लक्षपूर्वक ऐका इकडे, ज्याला परमार्थ करायचा आहे त्यानंच ज्ञानेश्वरी वाचावं असं नाही. ज्याला चांगला संसार करायचा आहे त्यानं सुद्धा ज्ञानेश्वरीच वाचावं. अरे ज्याला चांगला संसार करायचा आहे त्यानं ज्ञानेश्वरी वाचावं असं नाही मायबाप. अरे ज्याला चांगलं राजकारण करायचंय त्यानं ही ज्ञानेश्वरीच वाचावं. अरे ज्याला चांगलं राजकारण करायचंय त्यानं ज्ञानेश्वरी वाचावं असं नाही. तर ज्याला चांगले भांडणं करायचे त्यानं ही ज्ञानेश्वरीच वाचावं. कारण ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ या जगात दुसरा एक तरी होवे अनुभवावे एक तरी होवे अनुभवावे समजून घेतला पाहिजे. काही म्हणतील महाराज अहो ज्ञानेश्वरी वाचण्याचं काम तुमच्यासारख्या महाराज लोकांचं, आम्हाला काय ज्ञानेश्वरी वाचायचं काम आहे. म्हणलं कस काय? म्हणे महाराज आज ज्ञानेश्वरी कशा करता वाचायची? लक्षपूर्वक ऐका बरं का. ज्ञानेश्वरी तुमचं जर कितीही जरी शिक्षण झालं असेल, जर तुमच्या अंतकरणामध्ये जर ज्ञानेश्वरी विषयी जर भाव नसेल तर ज्ञानेश्वरी वाचता येत नाही. ही ज्ञानेश्वरीची ताकद आहे महाराज. ज्ञानेश्वरी माणसाला तेव्हाच वाचता येते ज्यावेळेस आपण ज्ञानेश्वरीकडे आई म्हणून ज्यावेळेस पाहतो ना, त्यावेळेसच ज्ञानेश्वरी कळती. नाहीतर चांगल्या ज्ञानेश्वरी मेळ बसू देत नाही. एखादं म्हणाल महाराज आम्हाला ज्ञानेश्वरी वाचायचं काम नाही. म्हणलं कसं काय नाही रे? ते म्हणे महाराज आपल्याला 3 भाषा येतात. ते काय म्हणे? आपल्याला 3 भाषा येतात. म्हणलं कोणकोणत्या? ते म्हणे मराठी, इंग्रजी, हिंदी. 3 भाषा येतात म्हणे. खडखड म्हणे. म्हणलं इंग्रजी जमती का तुला? ते म्हणे हो इंग्रजी जमती म्हणे आपल्याला, सुंदर इंग्रजी जमती. म्हणलं तुला इंग्रजी जमती ना? ते इकडचे जे इनेकरी आहेत, काय नाव तुमचं? म्हणलं विठ्ठलराव. म्हणलं आता ते विठ्ठलराव आहेत त्याला इंग्रजीत इकडे बोलव बरं. तुला इंग्रजी जमती ना? इंग्रजीत विठ्ठलरावला इकडे बोलव. ते म्हणे मला सोपं आहे, त्याला एका मिनिटात बोलवतो. ते म्हणे विठ्ठलराव कम हिअर. काय म्हणे ते? विठ्ठलराव कम हिअर. इथं आले आणि इथं आल्यावर मी त्याला म्हणलं आता त्याला सांग पुन्हा तिथं जा. त्याला याच माहित होतं ना. ते म्हणे मला डबल सोपं आहे. हे तिथं गेलं डबल म्हणे विठ्ठलराव कम हिअर. आपली इंग्रजी अशी आहे
पण महाराज आपल्याला 2-3च भाषा येतात, पण माझ्या ज्ञानोबरायला किती भाषा येतात? 56 भाषेचा महाराज किती भाषा आहेत ज्ञानेश्वरी, तर 56 भाषेचा केला शे गौरव आणि भवा नदी नाव उभारली 56 भाषा ज्ञानेश्वरी दे. म्हणून ज्ञानेश्वरी वाचा, कारण ज्ञानेश्वरी मध्ये मी सांगून गेलो, या जगात आतापर्यंत जेवढे काही शोध लागले ना मायबाप, ते बंदे शोध माझ्या ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरी दे, पण आपण ते वाचत नाही. कारण आता महाराज या जगामध्ये जेवढे काही शोध लागलेत ते समदेचं म्हणणं आहे महाराज, आतापर्यंत लागलेले शोध समदे विज्ञानाने लावले, विज्ञानाने सर्व शोध लावलेत ते मलाही मान्य आहेत. पण या विज्ञानाच्या अगोदर जर शोध कोण लावले असतील तर माझ्या ज्ञानोबरायाने लावले. तुम्ही मला या कोणतीही ओवी कोणताही शोध सांगा, त्या शोध प्रकरणातील ओवी तुम्हाला जर मी आज नाही सांगू शकणार, कारण मग अभ्यास कमी आहे, पण 8 दिवसानं सांगितल्याशिवाय राहणार नाही. आमच्या माऊली महाराजाकडून नंबर घ्या, पण तुमच्या महाराज शोध प्रकरणातली ओवी सांगितल्याशिवाय मरणार नाही. कोणतं सांगा, तुम्हाला पटल 1-2 उदाहरण सांगतो पुढे चालतो. बघा, लाईन कशापासून तयार होती? लाईट पाण्यापासून. वा, पाण्यापासून लाईन तयार होती. सिस्टीमवाले मंडप आहे तुमच्या जगाचे, हे लाईट तुमचे बर. हे लाईट एक आपल्याला काढायचा आहे. पहा आता लाईट कशापासून तयार होती? पाण्यापासून. आता हा लाईट काढल्याच्या नंतर या लाईटातून पाणी पडायला पाहिजे आणि गोपाल भी जायला पाहिजेत, कारण तो लाईटाच्या खाली बसलाय नाही का. लाईट कारण कशापासून तयार झाली? पाण्यापासून. मग लाईट काढल्याच्या नंतर पाणी पडायला पाहिजेत का नाही? पाहिजेत, पण पडत नाही. पण तयार कशापासून झाली? पाण्यापासून झाली. हा शोध माझ्या लाईन तयार होऊन किती वर्ष झाली? लाव एवढं कोण आर बळायले? अहो लय तर लय 60-70 100 घ्या. पहा, आणि कोणाचं काय आहे का? 110 बस का? बर. 120 बस झाला. आता 150 घ्या. 150 घ्या. येलतूरवाले 150 वर्षापूर्वी आपण समजू लाईन तयार झाली. 150 वर्षाच्या अगोदर लाईन नव्हती, पण त्या लाईनीचा शोध माझ्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी लावलाय. त्याची ओवी ऐका. तया उदकाचे नि आवेशे प्रगटित तेज लखलखित दिशे, ते विजय माझी असे सलील काही. ज्ञानोबराय म्हणतात पाण्यापासून लाईट तयार होती, पण त्या लाईट मध्ये पाणी राहत नाही. हा माझ्या ज्ञानोबरायाचा शोध. म्हणून ज्ञानेश्वरी वाचा. अरे अनेक शोध आहेत महाराज, पण तेवढे शोध सांगायला का मी उदड घेतलं नाही. समजेल का याच्यात कसं जमतील? ऐका. म्हणून भाव डेट झाला काय खेळ इकडं.
ऐका म्हणून भाव शुद्ध अंतकरणा ज्ञानेश्वरी वाचा आणि जर भाव शुद्ध अंतकरणा ज्ञानेश्वरी वाचली तर भगवान परमात्मा कृपा करतोय. नाथ बाबाला एकानं प्रश्न केला, नाथ बाबा तुम्ही सांगितलं भाव शुद्ध अंतकरणा ज्ञानेश्वरी वाचा मग भगवान परमात्मा कृपा करेल, पण तुम्हाला एक सांगितलं कोण? आमदारांनी सांगितलं का, खासदारांनी सांगितलं का, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं का, मंत्र्यांनी सांगितलं, कोण सांगितलं? महाराज नाथ बाबा म्हणले हे स्वतः भगवान परमात्म्याने अभंगाच्या दुसऱ्या चरणात सुमुखे आपण सांगत श्री सुमुखे सुमुखे आपण सांगितो श्री सांगितलं सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. हा नाथ बाबांना असं सांगितलं. नाथ बाबा म्हणत होते हे स्वतः कोण सांगितलं? अरे भगवान परमात्म्यानं सांगितलं. ऐकणारे म्हणे नाथ बाबा पहिल्या चरणात तुम्ही बरे होते, दुसऱ्या चरणात काय झालं? कारण पहिल्या चरणात तुम्ही ज्ञानेश्वरीचं महत्व सांगितलं, ज्ञानेश्वरी वाचली तर भगवान परमात्मा कृपा करतो, आणि दुसऱ्या चरणात गीता सांगायली. कुणीकडे चालले नाही का काय काय म्हणे असं हे दोतर्फे बोल नका ना. कोणता तरी एक विषय फिट धरा, एका विषयावर थांब राहा ना. एकदा तो आला की त्याच्या मनासारखं बोलायले, हे आला की याच्या मनासारखं बोलायले. भांडण मिटल कसं? अहो मिटवायचं असेल तर कोण्या तरी एका जणाची बाजू ठाम घ्या तुम्ही आणि त्या विषयावर थांब राहा. एकदा ज्ञानेश्वरीचं महत्व सांगता, एकदा म्हणता गीतेचं सांगता, म्हणजे तुमचं चाललंय काय? महाराज नाथ बाबा म्हणतात कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात. कशा खऱ्या असतात त्या पटवून देतो. लक्ष द्या इकडं. आमचे देवीदास महाराज आणि भैया महाराज नाही का आपल्या इथं कार्यक्रमाला येत. ते आता सकाळी उठले, म्हणले इथं नाही नाश्ता करायचा, शेणगाव चला. शेणगावला दोघं जण गेले. शेणगावला गेल्याच्या नंतर महाराज गडबडीत आंघोळ गिंगोळ केली, गडबडीत गेले आणि जवळचे पैसे इथंच इसरले. इसरले. तिथं गेले. तिथं गेल्याच्या नंतर शेणगाव मध्ये एक मस्त हॉटेल दिसली जिलाबीची, आणि जिलाबीची हॉटेल दिसल्याच्या नंतर भैया महाराज आमचे देवीदास महाराज म्हणे चला देवीदास महाराज जिलाबी खाऊ. देवीदास बुवा म्हणे चला चला जिलाबी खाऊ, पण हात पाय टाकायचा की खिशे पाहिजे? खिशेत काहीच नाही. म्हणले आता कसं? देवीदास बुवा म्हणे आपल्या खिशात पैसे नाही, जिलाबी खायची नाही. पण महाराज भैया महाराज म्हणे जे होईल ते होईल, पण जिलाबी खाल्ल्याशिवाय राहायचं
नाही महाराज हे म्हणे भाऊ जिलाबी खाल्लीन पैसे नाही दिले तर लोक हाणतील. आपल्याला मार खाल्ल्यापेक्षा जिलाबी नाही खाल्लेली पुरली. जिलाबी खायची नाही पण बुवा हे आता कडक माणूस आहे म्हणे नाही नाही जिलाबीच खायची. जे होईल ते होईल म्हणे पाहून घेऊ म्हणे काय करतंय चला म्हणे. हे म्हणे बा तू पाहाय मल खायची नाही तू एकटाच जा. महाराज भैया महाराज डेअरिंग बाज माणसं आत गेल्याच्या नंतर महाराज हॉटेलवाल्याला म्हणे ओ हॉटेलवाले पावशेर जिलाबी आणा. हॉटेलवाल्यानं पावशेर जिलाबी घेतली. बॉन जिलाबी खायला सुरू केली. देवीदास बुवा बाहेरून पाहू लागली. म्हणे मस्त जिलाबी चालली. मला तर बोलव ना नाही का बोलवायला तर पाहिजेत ना म्हणे मित्र आहेत ना. पण महाराज हे म्हणत ते आत आला नाही. आता माझी मी एकटाच जिलाबी खाणार. भैया महाराज मस्त जिलाबी खात होते. शेवटी देवीदास बुवाला दम निघला नाही. ते म्हणे जे व्हायचं ते व्हायचं आपल्याला जिलाबी खायची. आणि ती म्हणे जे व्हायचं ते भैया महाराजाचं होईल. कारण अगोदर जिलाबी कोण घेतली भैया महाराजानं. पैसे अगोदर कोणाला मागणार माणूस भैया बोल. हे म्हणे त्याच्यानंतर आपलं व्हायचं जे होईल यायचं तसं आपलं. हे गेले ना हॉटेलवाल्याला म्हणे ओ हॉटेलवाले पावशेर जिलाबी आणा. हॉटेलवाल्याने जिलाबी घेतली. देवीदास बुवाच्या पुढे जिलाबी ठेवली. जिलाबी ठेवल्याच्या नंतर देवीदास बुवा जिलाबी खायला सुरुवात केली. तेवढ्या टायमात यायची जिलाबी खाना झाली. येईन तो कागद गुंडाळला आणि फेकून दिला आणि निघले. ते म्हणे हॉटेलवाला म्हणे ओ महाराज कुणीकडे चालले. ते म्हणे तुम्हाला माहित नाही काय सप्त्याला मी इथं काम झिंगेल म्हणे सप्त्याला मी माऊली महाराजाच्या नियोजनात म्हणे मी तिथं सप्त्याले. ते म्हणे सप्त्याला असो का हप्त्याला असो 20 रुपये द्या. जिलाबीचे 20 रुपये द्या. अहो महाराज माणूस डेअरिंग बाज हे देव. ते म्हणे ओ हॉटेलवाले काय बोलायले. ते म्हणे काय म्हणजे तुम्ही जिलाबी खाल्ली म्हणे खाल्ली ना मग त्या जिलाबीचे 20 रुपये द्या. महाराज भैया महाराज म्हणे ओ हॉटेलवाले अगोदर पैसे दिले मग जिलाबी खाल्ली. हॉटेलवाला म्हणे महाराज असे लबाड बोल नका ना. ते म्हणे ओ महाराज मी महाराज एका कार्यक्रमाचे 15,000 घेतून 20 रुपयासाठी लबाड बोलेल का. अगोदर पैसे दिले मग जिलाबी घेतली. बोलण्या धराधरीवर कारभार आला. आणि तेवढ्या टायमात आमचे नागेश बुवा तिथून जात होते. नागेश बुवा जात होते. लोक जमले. नागेश बुवा वाटलं काय म्हणून पाह पाहण्याकरता नागेश बुवा गेले. नागेश बुवा गेल्याच्या नंतर भैया महाराजाचं आणि हॉटेलवाल्याचं बोलणं चालू होतं. महाराज भैया महाराजाला नागेश बुवा म्हणे ओ महाराज कुणी इकडे कशाला आलते. काय नाही म्हणे आलतो इकडे असाच आलतो सहज आलतो. हॉटेलवाला म्हणे सहज नाही जिलाबी खाल्ली. सहज कशाचे आलेत म्हणे जिलाबी खाल्ली म्हणे. हे म्हणे मग बरं नाही झालं म्हणे पैसे दिले नाही. मग महाराज ते हॉटेलवाला म्हणे नागेश बुवा तुम्हाला मी चांगलं ओळखतो पण ये आमच्या जिलाबीचे पैसे दिले नाही. महाराज नागेश बुवा म्हणे भैया महाराज पैसे देऊन टाका 20 रुपये. भैया महाराज म्हणे नागेश बुवा अगोदर पैसे दिले मग जिलाबी घेतली हो. महाराज ते काय ऐकायला तयार नाही. नागेश बुवा आमचे हुशार आहेत. नागेश बुवा म्हणले तुमचा आशान वाद मिटणार नाही. तुम्ही ज्यावेळेस जिलाबी घेतली आणि हॉटेलवाल्याला म्हणे तुम्ही ज्यावेळेस यायला जिलाबी दिली त्यावेळेस या ठिकाणी कोणी तिसरा माणूस होता का त्याला पुरावा असं म्हणतात. हॉटेलवाला म्हणे दाढीवाले होते. हे महाराज होते पण कारण हॉटेलवाल्याला याचं नाव माहीत नाही. हॉटेलवाला म्हणे हे महाराज होते. नागेश बुवा म्हणे देवीदास बुवा होते काय या पुढे देवीदास बुवा आले. देवीदास बुवा म्हणे महाराज यायन पैसे दिले का. काय म्हणे ते महाराज यायन पैसे दिले का. महाराज देवीदास बुवा म्हणे जो कहूंगा सच कहूंगा. सच के अलावा कुछ नहीं कहूंगा. म्हणे जे सांगील ते खरंच सांगेल खोटं सांगणार नाही. देवीदास बुवा म्हणे जसे मी हॉटेलवाल्याला पैसे दिलेत तसेच पैसे या महाराजांनी दिले. म्हणजे दोघांना दिले नाही. मला काय सांगा कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात. लक्ष द्या इकडं. बघा तसं नाथ बाबा म्हणतात गीता आणि ज्ञानेश्वरी वेगळी नाही. गीतेवरील टीका जर काय असेल तर ती ज्ञानेश्वरी काय गीतेवरील टीका. कारण गीता महाराज जर निस्ती वाचायची असेल तर 4 वर्षे आळंदीत राहावं लागते तेव्हा कुठंतरी संता बसती.
4 वर्षात वाचता येते समजत नाही तर गावाकडच्या जनसामान्य माणसाला कळणार नाही, म्हणून ज्ञानोबारायने ती गीता मराठीत करून ज्ञानेश्वरी सांगितली. आणि त्या ज्ञानेश्वरी महाराज म्हणतात आज वाचा आणि भाव शुद्ध आणत. कारण तुम्ही म्हणसाल महाराज ज्ञानेश्वरी वाचू पण गीता का निर्माण झाली? आता गीता का निर्माण झाली सांगू का? आपल्याकडे 8च मिनिटं बाकी आहेत टायमानुसार आहे, कारण टायमात फार किंमत आहे, लांबवायचं. बरं तुमचे विचारा ऐका. गीता का निर्माण झाली? लक्ष द्या इकडे, एवढं सांगतो आणि थांबतो. गीता का निर्माण झाली? लक्ष द्या. पांडव आणि कौरव सख्य चुलत भाऊ, पांडव आणि कौरव सख्य चुलत भाऊ भाऊ म्हणल्याच्या नंतर त्यांच्या वाटण्या झाल्याशिवाय राहत नाही. किती त्याचा एकूण एकाच जीव असू द्या आणि किती प्रेम असू द्या, एक दिवस वाटण्या झाल्याशिवाय राहत नाहीत. मग तसेच कौरव आणि पांडव हे सख्य चुलत भाऊ होते. महाराज पांडवांची शिष्टाई करण्याकरता भगवान परमात्मा दुर्योधनाकडे जातात, कौरवाकडे जातात आणि कौरवाला सांगतात हे दुर्योधना पांडवांचं अर्ध राज्य पांडवाला देऊन टाक. त्यावेळेस दुर्योधनानं सांगितलं देवा तू आमच्या घरचा पाहुणा आहे, पाहुण्यासारखा राय, चिया घेऊन उठ. इथं आमच्या घरात मडके मोजू नको. पाहुणा आहे मुकामी राहायचा असेल तर पाहुणचार करतो आणि आत्ताच जायचा असेल तर चिहा करतो, बाकीच्या भांड्या करू नको. पण देव म्हणले अरे तसं नसतंय. नाही का? अरे त्याचं अर्ध राज्य द्या. महाराज दुर्योधन म्हणे देवा अर्ध राज्य नाही, सुईच्या टोकावर बसेल एवढी माती सुद्धा मी पांडवांना देणार नाही. देव म्हणले मग म्हणे त्यांना जर म्हणाव तुम्हाला जर राज्य पाहिजे असेल तर आमच्या सोबत युद्ध करा आणि नंतर राज्य प्राप्त करा. देव उठले, पांडवाकडे आले, पांडवाला सांगितलं ओय तुम्हाला जर राज्य पाहिजे असेल तर तुम्हाला युद्ध करावं लागेल. भीम म्हणे हे काय मी तयारच आहे ना. तयारच आहे म्हणे मी, मला तेच पाहिजे ना. महाराज लगेच टाइम कमी असल्याच्या ना पांडव इकून कुरुक्षेत्रात येतात आणि कौरव सुद्धा कुरुक्षेत्रामध्ये येतात. 2 जण एकत्र आल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा हा अर्जुनाच्या रथाचा सारथी. लक्ष द्या बरं का, अर्जुनाच्या रथाचे सारथी भगवान श्रीकृष्ण परमात्मा. रथ ज्यावेळेस युद्धाच्या ठिकाणी कुरुक्षेत्रामध्ये येतो त्यावेळेस अर्जुन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सांगतात ए देवा माझा रथ आता दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा कर. काय कर? दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा कर. त्यावेळेस भगवंतानं अर्जुनाला प्रश्न केला अर्जुना कशा करता दोन्ही सैन्याच्या मध्यभागी तुझा रथ उभा करायचा? त्यावेळेस अर्जुनानं सांगितलं देवा येत आल्या सती आघवे परी कवनेसे मी झुंजावे, हे रणी लागे पहावे म्हणून या. अरे या कुरुक्षेत्रामध्ये अनेक आलेत पण माझ्या लायकीचा कोण आहे ह्यो पाहण्याकरता माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा कर. भगवान परमात्मा महाराज चतुरातो शिरोमणी भगवंतानं रथ उभा केला, पण महाराज रथ दुर्योधनाच्या पुढे उभा केला नाही, दुशासनाच्या पुढे उभा केला नाही, कर्णाच्या पुढे उभा केला नाही. तर रथ उभा करत असताना ज्या ठिकाणी भीष्माचार्य होते, कृपाचार्य होते, द्रोणाचार्य होते त्या ठिकाणी रथ उभा केला. आणि त्या ठिकाणी रथ उभा केल्याच्या नंतर अर्जुनाने त्यांना पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर अर्जुनानं देवाला सांगितलं देवा यांना मारायचं ना आम्ही राज्य सुख भोगायचं हे आमच्या स्वप्नात सुद्धा येत नाही. कारण या जगामध्ये जर आज मी प्रसिद्ध असेल तर कुंतीचा पुत्र म्हणून नाही, पांडवांचा पुत्र म्हणून नाही, तर मी द्रोणाचार्यांचा शिष्य म्हणून या जगात प्रसिद्ध आहे. आणि त्या द्रोणाचार्याला मारायचं आणि हे राज्य सुख भोगायचं हे माझ्या स्वप्नात देखील येत नाही. अरे ज्यांनी आमच्यावर अनंत उपकार केले, आमच्यावर अनंत संकट आले, त्या संकटामध्ये ज्यांनी आमचं निवारण केलंय त्यांना मारायचं आणि हे राज्य सुख भोगायचं देवा हे आम्हाला जमत नाही. त्यावेळेस महाराज अर्जुन ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुनाची ओवी आहे. अर्जुन म्हणतोय अरे जेथेची कृपा लाही जे वरू तेथेची म्हणी व्यभिचारू, काय मी भस्मासुरू? अर्जुन म्हणे देवा मी काय तो भस्मासूर आहे का? अरे ज्यांनी माझ्यावर कृपा केली त्याच्यावर कृपा करायला? अरे ज्या माणसानं आपल्याला मोठं केलंय त्या माणसाला जर आपल्याला मोठं करता आलं नाही तरी चालेल, पण त्या माणसासोबत वेगळं वागायचं नाही. कारण ज्या माणसानं आपल्यावर उपकार केले त्या माणसासोबत चांगलं वागायचं. त्या महाराज ते यावेळेस अर्जुन म्हणे मी का जो भस्मासूर आहे का? भस्मासूर कोण होता ऐका. महाराज भगवान शंकर काय लावत होते? भस्म लावत होते. आणि भगवान शंकर भस्म लावत असताना एक दिवस भस्म लावता लावता त्या भस्मामध्ये एक खडा आला
आणि खडा आल्याच्या नंतर भगवान शंकरानं तो खडा असा फेकल्याच्या नंतर त्या खड्यातून एका आसुराची निर्मिती झाली आणि आसुराची महाराज भस्माच्या खड्यातून आसुराची निर्मिती झाल्यामुळं त्या आसुराचं नाव भस्मासूर ठेवण्यात आलं आणि त्या भस्मासुरानं भगवान शंकराला हात जोडून सांगितलं, देवा तुमच्यामुळं माझी या खड्यातून मुक्तता झाली, मला तुमच्या सेवेत ठेवा, मला तुमचं शिष्यत्व द्या, तुम्ही माझे आजपासून गुरु, हा म्हणे तुम्ही आजपासून माझे गुरु, तुम्ही म्हणाल ते मी काम करतो. भगवान शंकरांनी सांगितलं माझ्याकडे कोणतंच काम नाही. ते म्हणे तुमचे कपडे धुतो. भगवान शंकर म्हणले मी कपडेच घालत नाही, धुतो काय? हा ते म्हणे तुमचा मठ झाडतो. अरे म्हणे मी डोंगरात हे झाडतो काय? हा काहीच नाही म्हणे गुरुदेव, काहीच नसलं तरी तुम्हाला रोज एका गोष्टीची गरज पडती, ते म्हणजे तुम्ही देवपूजा करत असताना रोज शिळं भस्म लावता. मी तुम्हाला रोजच्या रोज ताजं भस्म आणून देता येईल. कोण्या गावात माणूस मरू द्या, तिथलचं भस्म घेईल आणि तुम्हाला आणून देईल. महाराज भगवान शंकर म्हणले फुकट जर नोकर भेटत असेल तर ठेवायला हरकत नाही. महाराज भगवान शंकर म्हणले ठीक आहे, पण महाराज भस्मासूर जायचा, भस्म घेऊन याचा, हे मस्त नित्य नियम चालला, पण बाबा लोक का टायमावर मरू लागले का हो? कोणी दुपारा मर जाय, कोणी तिसरा पारा मेलं त्याचे पाहुणे मुंबईत, ते याल 12 घंटे. तर भगवान शंकर स्नान संध्या करायचे, खडकावर बसायचे, चिया नाही नाश्ता नाही, कारण नित्य नियम केल्याशिवाय काही खात नव्हते आणि काही खात नसल्याच्या काहीच खाता येईना. हे कधी कधी 2ला आणि 3ला येऊ लागला भस्मासूर. भगवान शंकर म्हणले भाऊ हे गणित जमलं नाही, उपाशी मारायलो मी अशानं, हे गणित तो जमना म्हणे. मग ते म्हणे काय करावं, लोकच टायमावर मरणच न देवा. भस्मासूर म्हणे मी काय गलती आहे, हे वेलतूरच्या लोकांनी उशीर केला ना, नाही मी टायमावरच येणार होतो ना, मग काय गलती आहे म्हणे? काहीच गलती नाही म्हणजे नाही म्हणे. मग म्हणे लोक टायमावर मरणात. महाराज भस्मासूर म्हणे देवा असं करा, तुम्हाला काहीही करतात तुम्ही एखादा असा मल वर द्या की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो भस्म झाला पाहिजे. भगवान शंकर बोला दैवत येते, एकदा रावणाला बायको दिलती त्यानं, ते म्हणे तथास्तु, काय अडचण नाही म्हणे. महाराज हो भगवान भस्मासूर निघला, बाबा भस्मासूर निघला की कोणाच्या डोक्यावर हात ठेवू लागला. त्याला चोपदार कळन, त्याला गायक कळन, त्याला वादक कळन, त्याला इनेकरी कळन, त्याला कीर्तनकार कळन, कोणी दिसलं की डोक्यावर हात ठेवू लागला आणि हात ठेवला की लोक भस्म होऊ लागले. अरे भगवान भस्मासूर आला ही बातमी जरी आली तर लोक दरवाजा लावू लागले, घराच्या बाहेर निघणं. महाराज हे देवाला कोड पडलंय, करायचं काय? देवान मोबाईल काढला, नारदाला फोन लावला. नारदाल म्हणे एक स्कीम आली, तेवढं काम करा. नारद म्हणे मी त्याच कामी आहे, सांगा काय आहे? कारण आपण कोणालाही नारद म्हणतो, कोणालाही नारद म्हणून नारदाच्या नावाचा अपमान करू नका. नारद कोणाला म्हणतात? आपण कोणाला म्हणतो? ज्याला भांडणं लावता येतात आपण त्याला काय म्हणतो? नारद म्हणतोय. अरे ज्याला भांडणं लावता येतात तो नारद नसतोय, तर लावलेले भांडणं ज्याला मिटवता येतात तो खरा नारद असतोय. ज्याची कोणतीच युक्ती रद्द होत नाही तो नारद आहे. नारद महाराज नारदाला सांगितलं त्या भस्मासुराचा काहीतरी कार्यक्रम कर, कारण तू याशिवाय ते होत नाही. महाराज भस्मासूर नारद म्हणे काय हरकत नाही. नारद लगेच आले, भस्मासूर जिथं उभा होता तिथं आले. टाइम कमी असल्याच्या भस्मासुराला म्हणे काय चाललंय? भस्मासूर म्हणे अतिशय गुरुच्या कृपा आशीर्वादाने फार सुंदर चाललंय. गुरुची जीवनामध्ये सेवा चालू आहे आणि गुरुची सेवा केली की भगवंताची सेवा करायची. विठाला विठाला गुरुची सेवा केल्याच्या नंतर भगवंताची सेवा करायचं काम नाही. म्हणे काय करतो गुरुची सेवा? म्हणे गुरुला रोज ताजं भस्म आणून देतो. म्हणे कस काय? म्हणे पहिले देत होतो, लोक टायमावर मरणत म्हणून भगवान शंकरान मला वर दिला, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो काय वालाय? भस्म व्हायला. नारद म्हणे येड्यावानी कौरक करतोय, झाला ना तुझ्या कीर्तनाचा टाइम कौरक चालवायला, कौरक करायला म्हणे मग आर म्हणे याच्या त्याच्या डोक्यावर हात ठेवायला, काही माता मावल्याला विधवा करायला, काही लेकराला अनाथ करायला, काही मायबापाचा म्हातारपणाचा आधार तू हिसकावून गेला, हे पाप कुठं फेडशील? म्हणे मग काय करू? अरे म्हणे काय करू म्हणतो कसं? लग्नाला आला, लग्नाचं पाय ना म्हणे कौरक हिंडायला, त्याच्या मांग कौरक हिंडतो म्हणे, लग्नाचं पाय ना म्हणे काहीतरी. भस्मासूर म्हणे देवा चांगल्या सध्या भेटणार का पवनराव? चांगल्या म्हणे मेळ खाईना, मला कोण देणार आहे? म्या माग न पुढन फुफुटा उडन, मला कोण देणार आहे? नारद म्हणे मी काय शाले मग
अरे मी काय शाले म्हणी काय अरे म्हणी तुला लग्नच करायचंय ना आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवू नको म्हणे गुरुचं कसं गुरुला तर भस्म आणून द्यावं लागतं म्हणे गुरुन काय आशीर्वाद दिलाय म्हणे गुरुन आशीर्वाद दिला मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो काय होईल भस्म होईल म्हणे मग येड्यावानी कौरक करतो कौरक लोकांच्या डोक्यावर हात ठेवून लोकांना भस्म करतो अरे ज्याने तुला वर दिलाय त्याच्या डोक्यावर हात ठेव ना तेव्हाच भस्म झाल्यावर भस्म आणतो कोण आलं नाही का नारदाला पटलं कारण खोटं माणसाला लवकर पटते साच कोणाही न पचे खरं कोणाला पटत नाही नारद म्हणले ते खरं आहे पण बायकोचं म्हणला होता तू बायकोचं काय अरे म्हणे भगवान शंकर जर भस्म झाले तर जगात सर्वात सुंदर स्त्री ती म्हणजे पार्वती माता ती तुला भेटल ना ते म्हणे काय हरकत नाही लगेच वापस निघला भगवान शंकर असे तेजवानी बसेल होते त्या गल्लीनं समजा भस्मासूर येत होता भस्मासूर आहे भगवान शंकरानं पाहिलं भगवान शंकर म्हणले आज रिकामे हातान कस काय आला हो याच्या हातात तर थैली गेली काही दिसा ना मला रिकाम्याच हातानं आला भगवान शंकरानं थोडं मनन केल्याच्या नंतर कळालं हा आज आपलाच कार्यक्रम करायला आला भगवान शंकर म्हणले जमत नाही यान जर हा जरी डोक्यावर हात ठेवला तरी मी हा कार्यक्रम झाल्याशिवाय राहत नाही भगवान शंकरानं सावरावारा केला आणि पळायला डिकले की लगेच भस्मासुरानं आवाज दिला ओ देवा कुणकड म्हणे तांबांदार शेख तुम्हाला बोलायचंय काय म्हणे देवा तुम्हाला बोलायचंय भगवान शंकर म्हणजे जे काय ते फोनवर बोलू ते म्हणे कानात सांगायचंय भगवान शंकर म्हणे कानालाच फोन लावतो कानात सांग म्हणे काय सांगायचंय तर महाराज भगवान शंकर निघले वेलतुरेच्या रस्त्यानं भस्मासूर मागण पळता महाराज भगवान शंकर स्वर्गाच्या रस्त्याने गेले भगवंताकडे गेले भगवंतान म्हणे एवढ्या संकटातून वाचव भगवंत म्हणले तू रिकामे खटले करतो मी आकडे येतो हे तू पहाय तुला बोलताना कळत नाही आणि मग तू फजिती झाली की आमच्याकडे येतो तू पहाय ते म्हणे नाही एवढं तुम्हाला करणंच लागतंय ते म्हणे मी हाकून होणारच नाही ते म्हणे बरं ठीक आहे पुढे गेले विष्णूकडे गेल्याच्या नंतर विष्णूनं सांगितलं काही हरकत नाही जसं महाराज लोकात आपले सोपान शास्त्री आहेत तसे देवात विष्णू आहेत विष्णू म्हणले तू संकटच निवारण करतो मी चिंता करू नको पुढच्या रूम मध्ये जाय नाश्त्याची व्यवस्था केली नाश्ता कर भस्मासुराकडे मी पाठव महाराज मग त्या भस्मासुराकडे पाहण्याकरता भगवान विष्णूने मोहिनीचं रूप धारण केलं आणि मोहिनीचं रूप धारण केल्याच्या नंतर ज्या वाटेनं भस्मासूर येत होता त्या वाटेनं वरमाळ घेऊन महाराज भस्मासुराच्या वाटेनं ती मोहिनी उभी राहिली आणि उभी राहिल्याच्या नंतर थापा टाकतच भस्मासूर आला आणि भस्मासूर पळता भस्मासुरानं मोहिनीकडे पाहिलं आणि मोहिनीकडे पाहिल्याच्या नंतर भस्मासूर म्हणे पार्वती माता तर भेटणारच आहे पण जाता या बाईचा नंबर घेऊन तरी जाऊ म्हणे म्हणून महाराज ते उभा राहिला म्हणे तुम्हाला गाडी लागे ना का कशा करता उभ्या राहिल्या मोहिनी म्हणली मला गाडी गिडीची काही गरज नाही माझी एक आठ आहे मी लग्न करता या ठिकाणी उभी राहिली माझ्या मनासारखा जर नवरदेव मला भेटला तर मी त्याच्यासोबत लग्न करणार आहे भस्मासूर म्हणे मी सध्याच्या टायमाला उमेदवारच आहे ना मी असताना तुम्ही चिंता काऊन करायला मोहिनी म्हणे मी अशा तशा सोबत लग्न करणार नाही अरे जो माझ्यासारखं नृत्य करल जो माझ्यासारखा नाचल मी त्याच्या गळ्यामध्ये हा हार घालणार महाराज भस्मासूर म्हणे गौतमी पाटीलचे क्लासच आपल्याकडे होते म्हणे ती आता प्रसिद्धी झाली 2 वर्षात पहिल्यापासून मीच होतो म्हणे शाळेत आपलाच नंबर येत आहे नाही का ते म्हणे मीच होते मोहिनी म्हणे अशा रिकामा भमारे हाण नको तू नाचताय का ते म्हणे लगेच पहा ना तुम्ही इथंच पहा लांबल्या खाकाशाला म्हणे महाराज त्या मोहिनीनं नृत्य करायला सुरुवात केली कमरावर हात ठेवू लागली खांद्यावर हात ठेवू लागली आणि नाचता महाराज त्या मोहिनीच्या नांदानं हा भस्मासूर एवढा मोहित गेला की त्या मोहिनी सारखाच नाचू लागला आणि त्या मोहिनीनं महाराज नाचता आपला हात आपल्या डोक्यावर ठेवला हा भस्मासूर विसरून गेला की भगवान शंकरानं आपल्याला वर दिलेला आहे आपण जर डोक्यावर हात ठेवला तर काय होऊ भस्म होऊ पण मोहिनीच्या नांदाने महाराज जसा मोहिनीनं आपला हात डोक्यावर ठेवला तसाच या भस्मासुरानं आपला हात आपल्या डोक्यावर ठेवला भस्मासूर भस्म झाला
मला सिद्धांत सांगायचा आहे. ज्या भगवान शंकरानं या भस्मासुराला त्रास होऊ नये म्हणून वर दिला होता की तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो काय होईल, भस्म होईल. पण हा भस्मासूर त्या भगवान शंकराच्या डोक्यावर हात ठेवायला गेला. याला कृतघ्न असं म्हणतात. अर्जुन म्हणतोय देवा मी तसा कृतघ्न नाही. म्हणून त्या अर्जुनाचा मोह जाण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने कुरुक्षेत्रामध्ये सांगितली गीता. आणि ती गीता तुम्हा आम्हाला कळत नाही म्हणून ज्ञानोबरायने ती सांगितली ज्ञानेश्वरी. म्हणून महाराज म्हणतात भाव शुद्ध अंतकरणाने जर ती ज्ञानेश्वरी वाचली तर भगवान परमात्मा कृपा करतोय. आणि ज्ञानेश्वरी विषयी जर आपल्या अंतकरणामध्ये भाव निर्माण व्हावा असं वाटत असेल तर त्या भगवान परमात्म्याचं रात्र आणि दिवस भजन करावं लागतंय. रात्र आणि दिवस त्या भगवंताचं भजन तुम्हा आम्हाला होणार नाही. आपण 2च मिनिटं भजन करू. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने हात घ्या म्हणलं. म्हणलं ही वायल म्हणलं. राव द्यायचे का या विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा कोणालाच सांगायची गरज पडली नाही. त्याचं कारण असं आहे चांगलं जर करायचं असेल तर त्रास आहे, वाईट करायला त्रास नाही. मला सांगा बरं एखादा असं कॉलेज आहे का महाराज त्या कॉलेजमध्ये क्वालिटीच्या शिव्या शिकवल्या जातात? आहे असं एखादं कॉलेज? असं एकही कॉलेज नाही. पण इथं आलेल्या प्रत्येकालाच असं नाही कीर्तनकारा सगळं शिव्या येतात का नाही? त्याचं कारण काय आहे तर वाईट गोष्ट माणसाला शिकवायची गरज नाही. वाईट गोष्ट आपोआप माणसाच्या अंतकरणामध्ये येत असते. चांगलं जर करायचं असेल तर ते शिकावं लागतंय. वाईट करायला कुठं शिकायची गरज नाही. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही भावशुद्ध अंतकरणात ज्ञानेश्वरी वाचा. आणि जर ज्ञानेश्वरी वाचली तर भगवान परमात्मा कृपा करतोय. आणि त्या भगवान परमात्म्याने जर तुमच्या आमच्यावर कृपा करावी असं वाटत असेल तर त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं. कारण आताच्या काळामध्ये भगवंत कृपा करेल केव्हा करेल काही सांगता येत नाही. कारण महाराज तेवढ्या तोला मोलाची भक्ती आपली नाही. तेवढ्या तोला मोलाची भक्ती आपली नसल्यामुळं भगवान परमात्मा तुमच्या आमच्यावर कृपा करूही एखाद्या वेळेस शकणार नाही. पण भगवंतानी जरी नाही कृपा केली तरी चालेल. आपल्या जर मुलांनी जरी आपल्याला सांभाळलं तर भगवंताचीच कृपा झाली म्हणून समजा. मुलांनी आपल्याला सांभाळलं पाहिजे. कारण महाराज कोण्या गावात गेलो ना आम्ही की गेल्या त्या गावात त्या म्हाताऱ्याची एकच कटकट असती, महाराज जाता जाता पोराला काहीतरी सांगून जा बरं का, ते जरा ऐकणं आहे का नाही. पोरग 25 वर्षाचा असते आणि त्याचा बाप म्हणतोय महाराज त्याला जाता जाता काहीतरी सांगून जा. अरे 25 वर्षाचं ते झालंय, 25 वर्षाचं ते झालंय, तू त्याचा बाप आहे. 25 वर्षात तू ऐकलं नाही, 2 घंट्यात आमची का माती ऐकणार आहे का ते? 2 घंट्यात काय ऐकणार आहे? महाराज आपला मुलगा चांगला निघावा. कारण मी सांगत असतो लक्ष द्या इकडं. तरुण मुलाला नावं बोटच ठेवू नका, अजिबात म्हणायचं नाही तरुण पिढी बिघडली. आपण धड नाही, तरुण पिढी बिघडूच शकत नाही महाराज. कारण ज्ञानोबरायचा पुरावा देईल हे का मग आज्याचा नाही. ज्ञानोबराय म्हणतात हेथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती आणि येरते अनुष्ठिती सामान्य सकळ. महाराज घरातला करता माणूस जसा वागत असतोय ना तसे बाकीचे घरातली मंडळी वागत असती. म्हणून घरातल्या करत्या माणसाचं वागणं चांगलं असलं पाहिजे.
घरातल्या कर्त्या माणसाचं बोलणं चांगलं असलं पाहिजे. हे ज्ञानेश्वरी शिकवते. कसं असलं पाहिजे बोलणं. ज्ञानोबाराय म्हणतात साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्होळ अमृताचे. माणसाची वाणी गोड असली पाहिजे, बोलणं गोड असलं पाहिजे, वागणं गोड असलं पाहिजे. हे जर असेल तर महाराज माणसाचा मुलगा वाईट निघूच शकत नाही. कारण शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. बीज जर शुद्ध असेल ना मायबाप तर फळ महाराज त्याला येणारं फळ सुद्धा चांगलंच राहतंय. म्हणून तरुण मंडळीला नाव मोठं ठेवू नका. हा तरुण पोरायला जर आपण योग्य ते संस्कार दिले ना मायबाप तर संस्कार दिल्याच्या नंतर तरुण पिढी बिघडू शकत नाही. पण त्यांना आपण संस्कार द्यायला कुठेतरी कमी पडतो आणि त्या संस्काराने कमी पडल्यामुळं हा तरुण पिढी बिघडते. कारण असं म्हणतात वल्ला फोक वागतोय आणि वाळल्यावर मोडतोय. जोपर्यंत मुलगा लहान आहे तोपर्यंतच त्याला संस्कार द्या, तोपर्यंतच त्याला शिस्त लावा. जोपर्यंत मुलगा 4-5 वर्षाचा 10 वर्षाचा होत नाही तोपर्यंत त्याला 2 टाइम वाजवलं तरी काही हरकत नाही. काम असो नसो गोपाल 2 टाइम जरी हाणलं ना तरी अडचण नाही. पण आपलं होतंय काय, ज्या टायमात त्याला शिस्त लावायला पाहिजे, त्याला मारायला पाहिजे, त्याला बोलायला पाहिजे त्या टायमात आपण त्याचे लाड करतो. आणि ज्या टायमात त्याला समजून सांगायला पाहिजे त्या टायमात आपण त्याच्यावर रुबाब कसवतो. ज्या टायमाला पोरगा 20-21 वर्षाचा होतो कोण्या तरी टपरीवर उभा असतोय ना त्यावेळेस त्याचा बाप सांगतो काय करायला इथं, होय घरी कशाला आले आले करायच, होय घरी. पोरगा म्हणते मित्रा देखता आपला अपमान चुली जवळ नेऊन वाजवतय. म्हणून मला काय सांगायचंय त्याला शिस्त लावा, वळण लावा. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही संस्कारावर एवढं बोलायले, नेमकं संस्कारानं होतंय तरी काय. तर संस्कारानं काय होतंय मायबाप सांगू. संस्कार जर परमार्थाचे दिले ना तर संस्कारानं माझे छत्रपती शिवाजी महाराज घडतात. ही ताकद जर कशी असेल ना मायबाप तर ही ताकद संस्काराची आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याच्या नंतर आमच्या सारख्या छात्या नाही तरी छाती फुगती. ही ताकद जर कोणाची असेल तर माझ्या छत्रपतींची आहे. कारण महाराज लक्ष द्या इकडं, लक्ष द्या. ज्या माणसाला स्त्री, लक्षपूर्वक ऐका, ज्या माणसाला स्त्री पत्नी म्हणून कळती तो सीतेचा राम होतोय. ज्या माणसाला स्त्री पत्नी म्हणून कळती तो सीतेचा राम होतोय. ज्या माणसाला स्त्री मैत्रीण म्हणून कळती तो राधेचा श्याम होतोय. पण ज्या माणसाला परस्त्रीच नाही तर दुश्मनाची स्त्री सुद्धा आपली आई म्हणून कळती ना तो माझ्या जिजाऊचा शिवबा होतो. कारण मायबाप या जगामध्ये अनेक राजे झाले असतील पण कोण्या ना कोण्या तरी राजाला कोणता ना कोणता तरी डाग आहे. पण माझ्या छत्रपतींना एका तिळा इथलाही डाग नाही. असं आचरण सर्व गोष्टी तुम्ही छत्रपतींच्या तपासून पहा. कोण्याच गोष्टी छत्रपती शिवाजी महाराज कमी नाहीत. म्हणून महाराज या थोर साधू संतांना जाती जातीमध्ये वाटू नका. शिवाजी महाराज मराठ्यांचे, भगवान बाबा वंजाऱ्याचे, सावतामाळी महाराजाचा, गुरोबा काका कुंभाराचे, शेवालाल बंजाऱ्याचा नाही मायबाप. अरे पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. आज जी कुश पवित्र असते ना मायबाप त्या ठिकाणी हे साधू महात्मे जन्म घेत असतात. म्हणून महाराज आपण एकमेक संघटित व्हा आणि हिंदू धर्मासाठी जागृत राहा. आणि हिंदू धर्माचं दैवत जर काय असेल तर ती गाय आहे. गाय वाचली तर देश वाचल आणि जर गाय नाही वाचली तर देशाचं वाटोळ व्हायला लय दिवस लागणार नाही. कारण महाराज गायीची जर कत्तलखान्यात गाय गेली, गाय जर मारल्या गेली तर काय होतंय शास्त्र सांगते ऐका. अरे जे देशी गोहत्या घडे ते देशी पर्जन्य न पडे. ज्या देशामध्ये गोहत्या घडती ना मायबाप त्या देशामध्ये पाऊस पडत नाही. एखादं म्हणाल महाराज 2 महिन्यापूर्वी का कमी पाणी पडला का. अरे तो 2 महिन्यापूर्वी पाणी नव्हता, तो अवकाळी पाणी होता. त्या पाण्यानं कोणाचंच बरं केलं नाही. तुरी गेल्या, हरभरे गेले, गहू गेले. असा पाणी पडू नाही असं वाटत असेल ना तर गाय वाचली पाहिजेत. आणि जर गाय वाचली तर देश वाचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज गाय वाचवा आणि एकमेकासोबत प्रेम ठेवा. कारण असं म्हणतात भला किसी का करना सको तू बुरा किसी का मत करना. पुष्प बन नाही सकते तो तुम काटे बनकर मत रहना. अरे दुसऱ्याच्या रस्त्याला जर आपल्याला फुलं बनून चालता
चालता येत नसेल तर अजिबात चालू नका, पण दुसऱ्याच्या रस्त्याला काटे मात्र आथरू नका. दुसऱ्याचं चांगलं करता येत नसेल तर अजिबात करू नका, पण दुसऱ्याचं वाईट काय म्हणून करता. म्हणून एकमेकासोबत प्रेम ठेवा, कारण तुकोबाराय म्हणतात निरवैर व्हावे सर्वभूता ठाई, कोणासोबतही वैर ठेवू नका. हा नाही का महाराज, आमचा पुरुष वर्ग ऐकू शकतो कोणासोबत वैर असेल तर मिटवू शकतो, पण या माता मावल्या नाही, आहे का नाही. यायचं काय गावासंग वैर नसते, यायचे वैर घराघरात सासू सुनच, आहे का नाही. सासू सुनचं पट्ट का मायाव. माऊली महाराज तुमच्या गावातल्या एका म्हातारीन मान नाही हलवली, म्हणजे तुमच्या या गावातल्या सासू सुनेचे भांडणं होत नाहीत असं नाही. घरोघरी मातीच्या चुली, प्रत्येक घरी भांडणं होतातच सासू सुनेचे इथल्या तिथल्याहून, पण एकाही म्हातारीनं मान हलवली नाही. त्याचं कारण जर काय असेल तर प्रत्येक म्हातारीला माहिती आहे मै सुनम्या पाठीमागत बसेल. आपण जर मान हलवावून घरी गेल्यावर सुन म्हणाल महाराजा पुढं तर लय झटके आणू लागली, मोडू का मान. म्हणून एकाही म्हातारीची हिंमत झाली नाही. खरंय ना आजी, हलव आता मान, नाही मोडू देत. हा हे अवघड आहे. कारण महाराज बरं तुम्ही म्हणसाल महाराज सुना ही खराब नसतात बरं का. सुना चांगल्या का वाईट हे आपल्या घरातल्या संस्कारावर अवलंबून आहे. लक्ष द्या, तुमच्या घरात बघा सून नांदायला येते का त्रास द्यायला येते. नांदायला येते नाही का बाबा. सून नांदायला आल्या ती माप ओलांडते, माप ओलांडल्या ती डायरेक्ट सासूला म्हणते का काय करायली तू इथं, वय पलीकड. सासऱ्याला म्हणते का आंध्रा तांब्या भरून आण म्हणती का. मग काही म्हणती 4-5 महिन्यानं, 6 महिन्यान का 6 महिन्यान म्हणती पहा. 6 महिने ती सासऱ्याच्या पुढे जी करती, सासूच्या पुढे जी करती. 6 महिने ती घरात कोणालाच बोलत नाही. मग 6 महिने नेमकं होतंय काय तर 6 महिने ती त्या घराचा अंदाज घेते. सासूला मोहरकी टाकायची का डायरेक्ट यसनच टोचायची, अंदाज घेते. महाराज आपल्या घरातल्या संस्कारावर अवलंबून आहे. कारण आमचे गुरुवर्य गुरुजी म्हणतात आपल्या घरात आलेली सून म्हणजे कोरा ताव आहे. तिच्या जीवनात काय लिहायचं त्या घरातल्या संस्कारावर अवलंबून आहे. कारण महाराज या म्हाताऱ्या जर दारात बसेला असतील आणि घरात जर मुलगा आणि सून जर काही महत्वाचं बोलत असतील ना तर या म्हाताऱ्या वट्यावर बसून म्हणतात पाय ना गुंफा. आपण अशा होतो का येईन तर लादा सोडल्या. हा पण कवा म्हणती सासून महाराज सुनन मुलगा बसेला असेल तर, आणि पुढून जर महाराज मुलगीन जवाई जर मोटरसायकलवर आले आणि त्या मुलीनं त्या जवायाच्या म्हणजे तिच्या नवऱ्याच्या मानात मान जरी घातली तरी ती म्हातारी म्हणती पाय ना चंद्रभागा कसा इट रुक्मिणीचा जोडा दिसतोय. कशा नाही सुना पोत्यात घालून वल्ल करून वाजवणार नाही का महाराज. सुना आमच्या माऊली महाराजाला म्हणतील पुढंदी याला काय पैसे लागतात ते आमच्याकडून ने डब्यातले, पण पुढंदी यालाच आण. सासा म्हणतील पुन्हा रस्त्यान बी गेला नाही पाहिजे देव. म्हणून महाराज ऐका बोलण्यासारखं भरपूर आहे. आपला टाइम झालेला आहे. दोन चरणाचा भाव तुमच्या समोर मांडला. 2 चरणाचा भाव राहिला. या अभंगाचा भाव असाच असेल असा माझा अजिबात आग्रह नाही. जसं गुरुवर्य गुरुजीनं शिकवलं, जशी तुमच्या मायबापाची कृपा माझ्यावर झाली त्याप्रमाणे मी बोलण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील सर्व दिग्गज मंडळी माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आमची वेलतूरची तरुण मंडळ असेल, पवन असेल, सर्व चोपदार असतील, दोन्ही विनेकरी असतील, मृदंगाचार्य असतील, सुंदर असे माईक सिस्टीमवाले असतील, शूटिंगवाले असतील, तुम्ही सर्व मायबाप असाल. सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. बोलण्याच्या ओघात जर एखादा शब्द वेडा वाकडा गेला असेल, कोणाच्या अंतकरणाला लागला असेल तर मायबापाच्या अंतकरणात माफ करा. कारण 2 तास बोलायचं म्हणल्याच्या नंतर एखादा ओघात येऊन शब्द चुकीचा जाऊ शकतो बरं का. मायबापाच्या अंतकरणात माफ करा. असंच बाबा एका ठिकाणी सांगत होतो. एक म्हातारं उठलं म्हणे कौरक सांगतो 2च घंटे बोलला ना म्हणे तू, आणि कौरक सांगतो मग चुकला असेल का. अरे म्हणे तू 2च घंटे बोलला ना. आमच्या गावातलं एक म्हातारं 85 वर्षाचं झालं आणखी चुकलं नाही. अरे म्हणे चुकलं नाही याच्यात नवल नाही, त्या आणखी बायकुल सुद्धा वाईट बोललं नाही. गोपालला म्हणलं चाल त्याच्या दर्शनाला. गोपालराव आम्ही दर्शनाला गेलो, दर्शन घेतल्यावर कळालं ते मुक होतं. म्हणून असे मुके कव्हाच चुकत नसतात. म्हणून जर खरंच काही चुकलं असेल तर मायबापाच्या अंतकरणानं माफ करा. आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली